आता आपण पहिले ना काजू बारीक करून घेऊया, ठीक आहे. म्हणजे ना काजूची पावडर होईल आणि ते आपल्याला वेगळ्या भांड्यात काढता येतील. थोडेच काजू घेते, बघूया किती बारीक होत आहेत ते. ही काजूची पावडर झाली आहे. आता मी जी टाकणार आहे कांदा आणि टमॅटो मी वाटून घेणार आहे. त्याच्यामध्ये हा कोथिंबीरच्या दांड्या पण वाटून घेणार आहे. मसाला वाटून झाला आहे आणि इथे मी पनीर कापला आहे. त्याला ना थोडीशी लाल मिरची पावडर आणि धना पावडर असं वरतून टाकलं आहे आणि त्याला थोडंसं कोट करून घेणार आहे आणि तेलामध्ये फ्राय करणार आहे मी, जेणेकरून. आणि हे ना मी डेअरीमधनं पनीर आणलं आहे फ्रेश, जे ते रोज बनवतात ते. विकतचं असं पॅकेज पनीर नाही आणलं आहे, ठीक आहे. असं सगळीकडून थोडंसं लावून घ्यायचं आणि थोडंसं मीठ टाकायचं नावाला, म्हणजे ते लागतं पूर्ण. इथे तेल तापलं आहे. मी याच्यात ना 4-5 पनीर सोडणार आहे, ठीक आहे. जेवढे बसतात ना तेवढे सोडून घ्यायचे. आता बसतायत चांगले, तर एवढे बाद झाले. आता आपण यांना फ्राय करून घेऊया. हे असं फ्राय झालेलं आहे आणि मी आता हे काढून घेते. पनीर तळल्यानंतर हे तेल राहिले, याच्यातच मी आता कांदा टाकून घेते. कांदा परतला आहे. मी तेच तेल वापरलं आहे, तेल वाया घालवायचं नाही, ठीक आहे. मस्त कांदा परतलाय. मसाल्यामुळे वाटत नाही, पण मी असा हात लावून बघते ना झारा, तर कांदा चांगला परतलेला आहे. आता यामध्ये आपण टाकणार आहोत वाटलेला मसाला. मी टाकते 1 चमचा धना पावडर, ही आहे 1 चमचा मिरची पावडर आणि मी अजून 1 चमचा टाकणार आहे. हा दुसरा चमचा गेला. रिदान खाणार आहे म्हणून कमी तिखट करते. 1 चमचा सुहाना पनीर मसाला. मसाला मस्त परतला आहे. आता याच्यामध्ये टाकणार आहे मी वाटाणे आणि मग पनीर आणि मग त्या हिशोबाने पाणी. हे गेले आपले वाटाणे मी थोडे धुवून घेतले, त्यामुळे पाणी राहिलं. आता टाकून घेते पनीर. पूर्ण पनीर टाकून झालं आहे. एकदा चेक करून घेते आणि मग त्या हिशोबाने मी टाकणार आहे पाणी. गरम पाणी करून घेतलं आहे मी. त्याच्या भांड्यात मी पाणी गरम करून घेतलं आहे आणि टाकत आहे. मला वाटतं बस झालं पाणी. आता मी टाकून घेते. ही भाजी आपण टाकली आहे. मी मगाशी पनीरला पण थोडंसं मीठ चवलं होतं, त्यामुळे मीठ थोडंसं मी कमीच टाकते, ठीक आहे. हे मीठ टाकून घेतलं आहे आणि आता भाजी आपण थोडीशी शिजून देणार आहोत 5 मिनटं आणि मग गॅस बंद करणार आहोत.